नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात तळघर सापडले। विठ्ठल मंदिरात सापडलेलं तळघर आता थोड्याच वेळात उघडणार आहे। तळघरात पुरातन मूर्ती, जुन्या वस्तू सापडण्याची शक्यता आहे। तर पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसंच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत हे तळघर उघडलं जाणार आहे। थोड्याच वेळात हे तळघर उघडलं जाईल। या तळघरात पुरातन मूर्ती, जुन्या वस्तू सापडण्याची शक्यता आहे। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हे तळघर सापडलेलं आहे आणि थोड्याच वेळात हे तळघर जे आहे ते उघडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसंच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत हे तळघर उघडलं जाणार आहे। या तळघरात नेमकं काय सापडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या तळघरात एकतर पुरातन मूर्ती सापडू शकतात, तर जुन्या वस्तूही सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। थोड्याच वेळात हे विठ्ठल मंदिरात सापडलेलं तळघर उघडण्यात येणार आहे। पंढरपुरात हे तळघर सापडलेलं आहे। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हे तळघर सापडलेलं आहे। या तळघरात नेमकं काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विठ्ठल मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचं फ्लोरिंगचं काम सुरू असताना एक दगड खचला आणि तो दगड काढून पाहिला असता त्या ठिकाणी तब्बल 6 फूट खोल तळघर असल्याचं दिसून आलेलं आहे। आणि या तळघरात मूर्ती सदृश्य वस्तू सापडते का हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। रवी लवेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रवी, थोड्याच वेळात आता हे तळघर उघडलं जाणार आहे। काय या तळघरात सापडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले, काय सविस्तर अपडेट? जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे, त्यामुळे रात्री काल 2 वाजता काम सुरू असताना एक तळघर सापडलं होतं। आता हे तळघर खरं तर पुरातत्व विभाग असतील, मंदिर समिती अधिकारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये आता उघडलेलं आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं तर जुन्या मूर्ती देखील त्याच्यामध्ये सापडलेल्या आहेत, त्याचबरोबर जुनी नाणी देखील याच्यामध्ये आता मिळालेली आपल्याला पाहायला मिळतात। अजून खरं तर ते खोलीपर्यंत जाण्याचं काम सुरू आहे। खरं तर पुरातत्व विभागाचे काही लोक देखील आता तळघरामध्ये उतरलेले आहेत। खालून याची गोष्टी आता येतात, काय इतिहासातील काय खजिना अजून सापडतो याकडे संपूर्ण राज्याचं आता लक्ष लागलेलं आहे। नक्कीच रवी, आतापर्यंत आपण पाहतोय मूर्ती मिळालेल्या आहेत, नाणी मिळालेली आहेत, पादुका देखील मिळालेल्या आहेत। अजून काय काय असू शकतं तळघरात? अजून काही आहे का? तज्ञांमार्फत काही माहिती मिळतेय का? यामध्ये फारशा जुन्या मूर्ती अजून मिळू शकतील असं खरं तर तज्ञांचं मत आहे। मात्र आता हे तळघर अजून किती खोल आहे ते देखील आता तपासावं लागणार। आता लाईट लावून बॅटरी घेऊन खरं तर आतमध्ये ते अधिकारी कर्मचारी उतरलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये आता संपूर्ण उलगडा देखील आता होणार आहे की आतमध्ये अजून काय असू शकतं। खरं तर हे तळघर जे आहे ते प्रल्हाद बडवे यांच्या घरापासून मंदिरापर्यंत असलेली चर्चा देखील आता परिसरामध्ये रंगू लागलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जे जुने पुजारी होते, विठ्ठल मंदिराचे पुजारी आहेत बडवे, त्यांच्या घरातून खरं तर मंदिरापर्यंत तळघर यापूर्वी होते। खरं तर ज्यावेळेस औरंगजेबाने आक्रमणाचं सुरू होतं त्या टायमाला खरं तर मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी हे तळघर केले असावेत असा अंदाज देखील व्यक्त केला जातो। मात्र आता या तळघरामध्ये काय सापडतंय ते मात्र आता पाहावं लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद रवी तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।